मी आता इथे खरं म्हणजे आता मी व्हिडिओची सुरुवात करणार आहे, स्टार्टिंग करणार आहे. त्यासाठी मी इथे ना हा स्टँड ठेवलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. ही ना सोनपरीसुद्धा इथे येऊन तिला आवडतं, म्हणजे तिला ना ह्या स्टँडबरोबर खेळायला आवडतं. आणि आज मी ज्यासाठी ना एक बेल्ट आणलेला आहे, ग्रीन कलरचा आहे आणि खूप छान आहे, सुंदर आहे. ए सोनपरी कुठं चालेल गो, थांब ना ग. ओय आणि ते झालं ग माझ्या छोया बघा. ओ माझ्या छोना, माझ्या छोनू काय ग. न तर तुम्ही बघू शकतात की खाली छान मस्त या बेल्टला घुंगरू आहेत. आणि ॲडिशनल मी हा एक ग्रीन कलरचा घुंगरू होता आणि त्याच्यामध्ये मी अजून हे बाकीचे घुंगरू ॲड केलेले आहेत. खूप छान वाटतं मला ती जेव्हा चालते ना, असं छान मस्त घुंगरांचा आवाज येतो. अय छोना, माझी छोनू, माझ्या छोना काय ग. अगं नको ना ग माझी छोनपरी. अरे हो ग माझ्या छोना. आणि तिनं ॲक्च्युली दाखवून देत नाही आहे. हे बघा ए छोनू. आणि इथे ना असं हे आहे वरती असं ना ए छोनपरी. हां माझ्या छोन, तिचं असं आहे की मी यांना चावणार. चावणार म्हणजे असं मला हात नाही लावायचं कोणी. नो छोनपरी, न ग माझ्या छोना. माझे छोनू. हे बघा हे पूर्ण असं गोल गोल फिरतंय. हे बघ कसं तुझं बेल्ट बघ कसं गोल गोल फिरलाय सोनपरी. हे बघा. तर त्या बेल्टच्या वरती असं एक छान आहे, ते त्याला काय बोलतात काहीतरी. ए न भीती पण वाटते हा मारण्याची हिला. सोनपरी. गुड इव्हिनिंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघितलं असेल मी आज सोनपरीसाठी खूप छान मस्त असं बेल्ट घेतलेला आहे. तिचा आधी पण एक बेल्ट होता पण तो हरवला, तर मी तिच्यासाठी हा नवीन बेल्ट घेतलेला आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की खरं म्हणजे ना पप्पा काल आलेले आहेत, काल दुपारी आलेले आहेत. तर तुम्हालाही माहिती आहे आई पप्पा आता गावाला शिफ्ट झालेले आहेत. पण जेव्हाही पप्पांना बँकेची कामं वगैरे असतात तेव्हा पप्पा कल्याणला येतात. दुसऱ्या दिवशी पप्पा बदलापूरला जातात बँकेची कामं वगैरे करण्यासाठी. तर मग आज सकाळी पप्पा चालले होते बदलापूरला त्यांचे बँकेचे कामं करण्यासाठी. तर मी पप्पांना तेच बोलले की पप्पा चला आम्ही पण तुमच्या जोडीला येतो. मी पप्पांना साई चौकात सोडलं, मग पप्पा रिक्षात बसून पुढे गेले. तर तिथे साई चौकामध्ये एक पेट डॉक्टर आहे. मला माहिती नव्हतं, 2-3 दिवसा अगोदर मला माहिती पडलं की तिथे एक पेट डॉक्टर आहे. आणि मला सोनपरीच्या वॅक्सिनेशनसाठी मला कुठेतरी जवळच एक पेट क्लिनिक हवा होता आणि तो मुळात मला भेटला. हे मला महत्त्वाचं होतं, कारण याच्या आधीसुद्धा मी सोनपरीला वॅक्सिनेशन देण्यासाठी मी कल्याण स्टेशनला तिला न्यायची. तिथे एक आहे, तिथे पूर्ण पेट क्लिनिक हॉस्पिटल आहे. तिथे पूर्ण प्राण्यांचे ऑपरेशन वगैरे होतात. सो या सगळ्या गोष्टी आहेत. पण मग ते एक मोठं हॉस्पिटल आहे आणि त्याचे चार्जेस पण खूप जास्त आहेत. तर कुठेतरी असं वाटतं की छोटंसं क्लिनिक हवं तिच्या वॅक्सिनेशनसाठी. ते मला भेटलेलं आहे आणि म्हणून मग मी त्या पेट क्लिनिकमध्ये गेली आणि त्यांचा जो कार्ड आहे तो मी कार्ड घेतला. जेव्हाही मला जायचं असेल तेव्हा मी त्या नंबरने फोन करून मी अपॉइंटमेंट घेऊ शकते. आणि मी त्याच क्लिनिकमधून सोनपरीला तो बेल्ट आणलेला आहे आणि मला ते घुंगरूवाला बेल्ट खूप आवडतो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि पप्पासुद्धा ना, पप्पांचं असं अधूनमधून येणं जाणं असतं आणि जी बँकेचे कामं असतात तेव्हा ते येतात. तर म्हणून आज विचार केला की चला पप्पा आज घरी आलेले आहेत तर आज काहीतरी वेगळं झालंच पाहिजे. तर तुम्ही ते बघू शकतात हे काय आहे. तर हे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट आहे. तर हे ना मी घेतलं होतं. मला असं वाटतं की 1 आठवडा झाला असेल. मी ज्ञानेशला कराटे क्लासला नेऊन सोडायची ना, त्याच्या साईडला क्लासच्या बाजूलाच एक शॉप आहे. त्या शॉपमधून मी हे ईस्ट घेतलेलं आहे. खूप दिवस विचार करत होती ना की आपण पाव बनवूया, डोनट बनवूया, त्यानंतर गार्लिक ब्रेड बनवूया. तर मी आज गार्लिक ब्रेड बनवणार आहे. म्हणजे ना स्टफिंग गार्लिक ब्रेड बनवणार आहे. तर माझ्याकडे फक्त ईस्ट आहे, मैदा आहे. बाकीचं कसं काय मला माहिती नाही आहे. तर मी आज हे करणार आहे, गार्लिक ब्रेड करणार आहे. गार्लिक ब्रेड आणि
म्हणजे प्लस स्टफिंग, त्यामध्ये मी खूप सारं स्टफिंग पण ॲड करणार आहे. आणि मी हे गार्लिक ब्रेड पहिल्यांदा करते. मला माहिती नाही आहे की कसं होईल किंवा होणार नाही, मला जमेल की मला जमणार नाही माहिती नाही, पण मला हे ट्राय करायचं आहे. मला ईस्ट वापरायचं आहे. आणि खूप वेळा विचार करते, अरे बाहेरून काहीतरी विकत आणण्यापेक्षा, बाहेरचे पाव विकत आणण्यापेक्षा जर आपण घरीच काहीतरी केलं तर किती छान ना. मग मी आज छान मस्त गार्लिक ब्रेड करणार आहे. बघू कसं काय होतं वगैरे. पटापट करायला सुरुवात करूया. आणि पप्पा आले आहेत तर त्याच्या जोडीला ज्ञानेश पण आहे. पप्पांनाही काहीतरी छान मस्त असं नवीन खायला भेटेल. जाऊया पटापट मस्त तयारीला लागूया. तर इथे मी एअर टाईट हा डबा घेतलेला आहे. या डब्यामध्ये मी एक पेला भरून पाणी घेतलेलं आहे. हा पाणी यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. आता या पाण्यामध्ये आपण ईस्ट ॲड करणार आहोत. तर इथे माझ्याकडे ॲक्टिव्ह ईस्ट आहे. या पाण्यामध्ये मी 1 चमचा साखर ॲड केलेली आहे. ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. तर मी साधारणपणे ही जी पुडी आहे ही 25 ग्रॅमची आहे. तर यातला अर्धाच भाग आपल्याला या डब्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि तो जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये प्रमाण दिलेलं आहे. 1 किलोमध्ये तुम्ही 25 ग्रॅम ईस्ट वापरू शकता. त्यानुसार मी फक्त 50 mlच ईस्ट वापरलेलं आहे. तर इथे ते व्यवस्थित सगळं मिक्स करून झाकण लावून घ्यायचं आहे. हा पूर्ण एअरटाईट डबा आहे, पूर्ण पॅक. तर आपण हे जे ईस्ट आहे साधारणपणे 10 मिनटं असं साईडला ठेवणार आहोत. तर इथे एकीकडे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, अर्धा किलो. आता तुम्ही इथे बघू शकता हे जे ईस्ट आहे हे पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि अशा पद्धतीने असे बबल्स येतात. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, हा जो ईस्ट आहे मी या डब्यामध्ये खूप जास्त वेळ ठेवला होता, म्हणजे साधारणपणे अर्धा तास ठेवला होता. त्याच्यामुळे ना काय झालं माहिती ते तो जो डबा आहे ना त्या डब्याचं झाकण असं पटकन असं म्हणजे उघडला गेला आणि आवाजसुद्धा आला. तर म्हणून हा जो ईस्ट आहे साधारणपणे 10 ते 15 मिनटंच ठेवा आणि नंतर लगेच झाकण काढून घ्या. या मैद्यामध्ये आपल्याला ते ईस्टचं पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित कणिक असं मळून घ्यायचं आहे. आणि मी ज्या पाण्यामध्ये ईस्ट ॲड केला होता तोच पाण्यामध्ये मी पूर्णपणे मैदा मळून घेतलेला आहे. आणि मी ते ओट्यावरती हा मैदा हे जे कणिक आहे हे कणिक घेऊन छान मस्त 15 मिनटं छान मस्त अशा पद्धतीने हे कणिक मळून घेतलेलं आहे. आणि ही प्रोसेस करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही काहीही करा, ब्रेड करा, पाव करा, किंवा गार्लिक ब्रेड करा किंवा डोनट करा वगैरे, पण ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की इथे आपलं हे कणिक तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता याचा गोळा तयार करून घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला एक काचेचा बाउल घ्यायचा आहे आणि त्या काचेच्या बाउलमध्ये छान मस्त ऑइल लावून घ्यायचं आहे. आणि ऑइल लावून घेतल्यानंतर जो कणकेचा गोळा आहे तो याच्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. आणि छान मस्त जो कणकेचा गोळा या बाउलमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आणि वरतून छान मस्त आपल्याला या कणकेवरती ऑइल लावून घ्यायचं आहे. आता काय करायचं, याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की ॲक्च्युली आपल्याला जिथे रूम टेम्परेचरमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. इथे खालचा सेक्शन आहे जिथे मी कुकर ठेवते, तिथे मी हा जो बाउल आहे ठेवलेला आहे, प्लेट ठेवलेली आहे त्याच्यावरती, आणि त्याच्यावरती मी एक दगड ठेवलेला आहे. आता मी अशा पद्धतीने हे डोअर लावून घेतलेले आहेत. एकच सांगेल की हा जो पीठ आहे या पिठाला जिथे शक्यतो गरम म्हणजे जिथे हीट किंवा जिथे गरम जागा असेल किंवा तुमच्याकडे जर ओव्हन वगैरे असेल तुम्ही ते ओव्हनमध्ये पण ठेवू शकाल. बंद ओव्हनमध्ये ठेवायचं असतं. जर तुम्हाला ठेवायचे असेल तुम्ही ओव्हनमध्ये पण ठेवू शकतात. पण मी ते त्या खाली माझ्या ज्या ट्रॉली आहे त्या ट्रॉलीमध्ये मी ठेवलेलं आहे. तर आपल्याला 1 तास ते कणिक तसंच ठेवून घ्यायचं आहे. तर 1 तासानंतर आपण ते
तिथून आपण ते कणिक बाहेर काढणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी 4 चीज क्यूब घेतलेले आहेत. इथे मी तूप घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे आणि त्याच्या चीज क्यूब आहेत त्या ग्रेट करून घ्यायच्या आहेत. तर इथे एकीकडे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि गॅस ऑन केलेला आहे आणि आधी मी थोडंसं पाणी कोमट करून घेतलेलं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे, मंद गॅसवरती आपल्याला छान मस्त ते पाणी उकळून घ्यायचं आहे. त्याच्यावरती काचेचा बाउल ठेवायचा आहे, म्हणजे आपण ज्या बाउलमध्ये हा जो चीज ग्रेट केलेला आहे तो बाउलावरती ठेवायचा आहे. या बाउलमध्ये मी 1 चमचा तूप आणि दूध ॲड केलेलं आहे. दूध अगदी थोडासाच ॲड करायचं आहे. तुम्हाला माहीत आहे, जेव्हा तुम्ही गार्लिक ब्रेड खातात, गार्लिक ब्रेडबरोबर एक सॉस असतो, व्हाईट सॉस असतो किंवा तो चीजलिंग किंवा चीज सॉस असतो आपण बोलतो, तो सेम आपण तोच तयार करतो आहे. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला हा सॉस तयार करून घ्यायचा आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की हा सॉस तयार करताना अमूल बटरचा वापर केला जातो. आता माझ्याकडे अमूल बटर नाही आहे, तर त्याऐवजी मी तुपाचा वापर केलेला आहे. आणि हे जे तूप आहे गावठी तूप आहे, म्हणजे अगदी घरगुती तूप आहे, जे आपण घरी तूप करतो ते तूप आहे. तर अशा पद्धतीने आपला तुम्ही बघू शकतात की पूर्ण हा जो चीज आहे पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला पूर्ण म्हणजे अशी पूर्ण त्याचा सॉस तयार होईपर्यंत आपल्याला तो छान मस्त गरम वाफेमध्ये तो सॉस तयार करून घ्यायचा आहे. आणि सॉस तयार करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. इथे मी एक लसणाचा कांदा घेतलेला आहे, तो सोलून तो लसूण अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण तूप ॲड करणार आहोत. तर खरं म्हणजे गार्लिक ब्रेड करताना लसूण आणि अमूल बटर याचा वापर केला जातो. आपण बोलतो गार्लिक ब्रेड, तर त्यासाठी लसूण आणि अमूल बटर याचा वापर केला जातो. पण माझ्याकडे अमूल बटर नाही, तर अमूल बटरऐवजी मी तुपाचा वापर केलेला आहे. तर तर इथे तो लसूण बारीक चॉप करून एका बाउलमध्ये घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे, छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपला गार्लिक ब्रेडसाठी जो ऑइल लागतो तो तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात की मी आता हा बाउल बाहेर काढलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात की खूप छान अशा पद्धतीने आपलं हे जे पीठ आहे छान मस्त फुगलेलं आहे. छान मस्त असं एक स्पंच मारून घ्यायचं आहे आणि त्याची जी हवा आहे ती काढून घ्यायची आहे. तर आणि आपले या कणकेचे आपल्याला समान असे भाग करून घ्यायचे आहेत. तर मी या कणकेचे 3 असे भाग तयार करून घेतलेले आहेत. आणि पुन्हा एकदा सांगते, आपण जेव्हा गोळे करतो तेव्हासुद्धा पुन्हा 1-2 मिनटं छान मस्त हे जे गोळे आहेत ना छान मस्त ना असं मळून घ्यायचे आहेत वगैरे. आणि मग असे ते छोटे म्हणजे समान एकसारखे असे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि छान मस्त हे गोळे मळून घ्यायचे आहेत आणि मगच त्याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी अशा पद्धतीने या कणकेचे समान 3 गोळे करून घेतलेले आहेत. एका प्लेटमध्ये आपल्याला अशा अंतरावरती हे ठेवून द्यायचे आहेत, कारण अर्धा तास आपण ठेवणार आहोत. रूम टेम्परेचरमध्ये ठेवायचं आहे आपल्याला, झाकण ठेवायचं आहे. झाकण लावून रूम टेम्परेचरमध्ये आपण अर्धा तास हे गोळे असेच ठेवणार आहोत. तर आता इथे मी पनीरसुद्धा अगदी असं बारीक क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे मी कुकर फ्री हीट करण्यासाठी ठेवणार आहे. त्यासाठी मी इथे कुकरमध्ये ही जाळीची प्लेट ठेवलेली आहे आणि झाकण लावून आपल्याला हा कुकर फ्री हीट करण्यासाठी ठेवायचा आहे. गॅस ऑन केलेला आहे, मंद गॅसवरती मी हे कुकर ठेवून दिलेलं आहे. थोडा वेळ गॅस मोठा करायचा आहे, पुन्हा बारीक करून टाकायचा आहे. आता इथे सुद्धा मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये सुद्धा मी म्हणजे गॅस ऑन करून घेतलेला आहे, गॅस बारीक आहे आणि त्या कढईमध्ये मी ही प्लेट ठेवलेली आहे. तुम्ही ही प्लेट बघू शकता, ही प्लेट थोडी जळलेली आहे. तर ही कढईसुद्धा आपण फ्री हीट करण्यासाठी ठेवून दिलेली आहे. आता इथे मी हा जो
भिड्याचा तवा आहे हा सुद्धा फ्री ईट करण्यासाठी मी ठेवणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की भिड्याच्या तव्यावरती पण आपण गार्लिक ब्रेड करणार आहोत, तर हो, नक्की बघा. तर इथे मी एक कुकरचा डबा असा उपडा ठेवलेला आहे. तर आपण भिड्याचा तवासुद्धा फ्री ईट करून घेऊया. आता इकडे बघू शकता तुम्ही अर्धा तास झालेला आहे. आपण आता हे गोळे आहेत हे काढून घेऊया. थोडे असे मोठे झालेले आहेत ते, म्हणजे छान मस्त त्याच्यामध्ये एक प्रकारची हवा जाऊन बसलेली आहे. आता हे गोळे आपल्याला घ्यायचे आहेत. तर मी ओट्यावरती छान मस्त असं पीठ स्प्रिंकल करून घेतलेलं आहे. त्यावरती हा गोळा ठेवलेला आहे. अगदी हाताने प्रेस करून वगैरे आपल्याला अगदी आपण जसं पोळी करतो त्याप्रमाणे असं आपल्याला हातानेच प्रेस करून असं पोळी करून घ्यायची आहे. आपण जे गार्लिक ब्रेडसाठी आपण जे गार्लिक ऑइल तयार करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे. त्यानंतर हे आहे चिली फ्लेक्स, ते सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने आता हे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे. त्याने मी तुम्हाला सांगेल की मी 2 पद्धतीने गार्लिक ब्रेड करणार आहे. एक सिंपल साधा नुसता गार्लिक ब्रेड आणि दुसरं आपलं स्टफिंगचा गार्लिक ब्रेड. तर इथे मी अशा पद्धतीने ह्या कडा छान मस्त अशा चिटकून घेतलेल्या आहेत. वरतूनसुद्धा आपल्याला हा जे गार्लिक ऑइल आपण तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा ॲड करायचं आहे. चाकूच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे. पूर्ण कट नाही करून घ्यायचं आहे, फक्त वरच्यावर अशा कट्स मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. अशा पद्धतीने मी या कट्स मारून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला कुकरचं झाकण ओपन करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला ही जी प्लेट आहे ही ठेवून द्यायची आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. 10 मिनटं किंवा 15 मिनटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि 15 मिनटामध्ये आपलं अगदी सिंपल असा गार्लिक ब्रेड तयार असेल. आता मी दुसरासुद्धा गोळा घेऊन अशा पद्धतीने त्याची पोळी करून घेतलेली आहे. हाताने स्प्रेस करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती सुद्धा मी गार्लिक ऑइल ॲड केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला टोमॅटो सॉस ॲड करायचा आहे. तर म्हणजे मला इथे शेजवान चटणी ॲड करायची होती, पण माझ्याकडे शेजवान चटणी नव्हती. शेजवान चटणी आणि मेयोनीज ॲड करायचं होतं, पण माझ्याकडे नव्हतं शेजवान चटणी आणि मेयोनीज, म्हणून मी इथे फक्त टोमॅटो सॉस ॲड केलेला आहे. आणि पनीरचे जे तुकडे स्क्वेअर साईजमध्ये केलेले तुकडे ते ॲड करायचे आहे. त्यामध्ये वरतून आपल्याला चिली फ्लेक्स ॲड करायचे आहे आणि छान मस्त हे फोल्ड करून याच्या कडा अशा दाबून घ्यायच्या आहेत. वरतून आपल्याला गार्लिक ऑइल ॲड करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने नाईफच्या साहाय्याने आपल्याला हे अशा कट्स मारून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपली कढईसुद्धा फ्री ईट झालेली आहे. तर आपण कढईमध्ये सुद्धा हे स्टफिंगचं गार्लिक ब्रेड आपण ठेवून घेऊया. त्यालासुद्धा मी 15 मिनटं वाफ देणार आहे. 15 मिनटं मंद गॅसवरती आपल्याला छान मस्त हे होऊन द्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने सगळंच म्हणजे मी सगळे गार्लिक ब्रेड कढईमध्ये, त्यानंतर भिड्याच्या तव्यावरती आणि कढईमध्ये ठेवून घेतलेले आहेत. आणि 15 मिनटानंतर मी कुकरचं झाकण, त्यानंतर कढईचं झाकण काढून घेतलेलं आहे. त्यातले जे गार्लिक ब्रेड आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, अगदी घरगुती पद्धतीने आपण हे गार्लिक ब्रेड तयार करून घेतलेले आहे. त्याचबरोबर आहे तर इथे आपलं गार्लिक ब्रेड तयार आहे. खाणार पप्पा? काय? ज्ञानेशनी सुरुवात केली. ज्ञानेश कसं झालंय? ज्ञानेशला ना ॲक्च्युली हा जो चीज सॉस आहे हा खूप आवडला आहे. तर तोंडाला पाणी सुटलंय. बघू शकता खूप असा स्पॉन्जी झालेला आहे. वाव, आहा हा. ज्ञानेशचं तुटूनच पडलाय. ज्ञानेश कसं आहे? यम्मी यम्मी. तर तुम्ही बघू शकतात खूप छान मस्त स्पॉन्जी वगैरे झालेला आहे. हा नाही मस्त हात अजून खूप स्पॉन्जी वगैरे झालेला आहे. तुम्ही आतमध्ये बघू शकता सही झालाय. पप्पा कसं आवडला का? ओके.
काय सांगा हां काय बनवलं ते तर सांगा. गार्लिक ब्रेड. कधी खाल्लंय गार्लिक ब्रेड? नाही ना. बाबा फर्स्ट टाइम खातात गार्लिक ब्रेड. खरं म्हणजे हा सिम्पल गार्लिक ब्रेड होता आहे. सिम्पल गार्लिक ब्रेड आहे हा. आतमध्ये खूप छान मस्त असं स्टफिंग आहे. अमेझिंग लागतो. आणि हे जे दोन आहेत ते आतमध्ये मी पनीरचं स्टफिंग हे केलं होतं. तुम्हाला दाखवते. तर हाही खूप छान मस्त असं स्पॉन्जी झालेला आहे. आतमध्ये टोमॅटो सॉस, तूप, गार्लिक, त्यानंतर टोमॅटो सॉस आणि पनीर आहे. त्यामुळे खूप छान लागतं आहे. आणि हा जो सॉस आहे खूप अमेझिंग झाला आहे. नक्की खाऊन बघा यार, नक्की तुम्ही ट्राय करा बाबा. मस्त ना. खरं म्हणजे हा खूप छान झाला आहे. देऊ तुला? हो. मैदा पप्पा, मैदा. हे घरी बनवलं पप्पा. कसं वाटतंय? मग घरी आले जाऊन सांगणार ना काय? आईला सांगा आम्ही गेलो होतो बाहेर. मॅकडोनल्डमध्ये गेलो होतो. मस्त बर्गर, पिझ्झा. त्यानंतर आम्ही हे पण खाल्लं. तिला सांगा की आम्ही गेलो होतो इथे खडकपाड्याला बर्गर किंग आहे ना, तिथं गेलो होतो. आणि तिथे आम्ही गार्लिक ब्रेड खाल्लं. हे सांगा तिला. याला गार्लिक ब्रेड बोलतो बाप्पा. सांगाल ना तिला? ती तुमचं काम करेल. मुळात आईला ना बाहेरचं खाणं नाहीच आवडत. आई बाहेरचं नाही खात. तिचं असं म्हणणं आहे काही करा, घरामध्ये बनवून खा, तिचं असं म्हणणं असतं. आणि जेव्हा बाप्पा बाहेर खातात ना तेव्हा बाप्पा खूप ओरडा खातात ना बाप्पा. मैदा याच्यामध्ये बाप्पा ईस्ट वापरलाय. ईस्टमुळे हा छान मस्त असा स्पॉन्जी झालाय. पण बाप्पा झालाय ना मस्त. असं पण सगळ्यांना आवडला. ज्ञानेश तर काय, ज्ञानेशची मजा आहे ना ज्ञानेश. हां खरंच सांगते अमेझिंग झालं आहे एकदम सही. आणि जो हा सॉस आहे ना हा खूप छान आहे. फिश सॉस काय. आणि इथे आम्ही टी व्ही लावला आहे. यूट्यूबवरती ना हॉरर मूवी बघतो. कुठला ज्ञानेश मूवी लावलास तू? कार स्टार. जंगलमध्ये कार आहे. ॲक्च्युली हा एक कारचा मूवी आहे. साऊथ इंडियन आहे. साऊथ इंडियन मूवी पप्पा. त्याने हिंदीमध्ये हे केलं आहे. साऊथ इंडियन मूवी आहे. तो कार असतो, ते कारमध्ये तो भूत असतो. असा तो हॉरर मूवी आहे. आता आम्ही पटापट हे फिनिश करतो. ती गजनं छान मस्त ताव मारतो. अमेझिंग आहे सगळं. मॉर्निंग गाईज. सकाळीची वेळ आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात मी घेतले गरम पाणी प्यायला. तर मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, तुम्हाला आज एंड करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल आम्ही गार्लिक ब्रेड खाल्ल्यानंतर हॉरर मूवी बघितला आणि त्यानंतर आम्ही झोपून गेलो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर एक माझा छोटासा प्रयत्न होता की मला बघायचं होतं की मला गार्लिक ब्रेड जमली की नाही वगैरे. आणि मला ना घरात म्हणजे ना मिसळ पाव वगैरे किंवा अजून पावभाजी वगैरे करायचं असेल तर नेहमी आपण पाव बाहेरून विकत आणतो.
तर मला कधी असं वाटायचं आपण घरी पाव केले तर, म्हणून मी तो ईस्ट आणला होता. पण मग असा विचार केला की आधी आपण फर्स्ट ट्रायल आधी गार्लिक ब्रेड करूया. खूप छान झाला होता. आणि माझा एक तो छोटासा प्रयत्न होता. आणि इकडे सोनपरी बघा काय करतो. आणि ही जी सोनपरी आहे ना सगळ्यांच्या अगोदर उठते असे आणि म्याव म्याव करते. आणि मग समजून जायचं म्याव म्याव करत असेल तर समजून जायचं बाबा हिला बाहेर निघायचं. कारण रात्री झोपताना मी त्याला केजमध्ये ठेवते. आणि आता बघा बसले बघा ना कशी ती. खूप छान बसले. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.